या ठिकाणी शिवसेना शिंदेगड तालुक्याचे अध्यक्ष रामचंद्रजी जामदार, त्याचबरोबर मनसेचे जिल्हा सचिव म्हणजे रामभाऊजी काळे या दोघांनी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या या विकास आघाडीला नगरपालिका निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला। त्याबद्दल मी सर्वप्रथम यांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मनसेचे नेते सन्माननीय राज ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आणि या दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आता आपल्या समोर या आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते प्रवीण माने, त्याचबरोबर मयूर पाटील यांनी पण विचार मांडले। या ठिकाणी अंथरुणे गावचे माजी सरपंच, आमचे जुने सहकारी मित्र श्रीयुत नाना दापटे देखील उपस्थित आहेत। उपस्थित सर्व लोकांच्या या उपस्थितीमध्ये आजचा हा निर्णय मी या ठिकाणी कळवलेला आहे। मी माननीय जामदार साहेबांचं या ठिकाणी त्यांचे विशेष आभार मानेन। त्यांनी 2-3 दिवस वरिष्ठांशी चर्चा करून आजचा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। रामभाऊ काळेंनी सुद्धा हे सुद्धा खूप वर्षापासून मनसेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये परिचित आहेत आणि तब्येत बरी नसताना सुद्धा ते आज या ठिकाणी आलेले आहेत। तर या दोघांचे पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आपण सर्व पत्रकार बंधूंनी विविध माध्यमातून आपल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून या इंदापूर नगरपालिकेच्या विषयामध्ये जी आमची भूमिका ही अनेक ठिकाणी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे। तेच विषय मी आता या ठिकाणी बोलत नाही, परंतु आपण आमच्या पाठीशी या विषयामध्ये जे काही आपल्या माध्यमातून जे काही आमच्या पाठीशी उभं राहिल्यासारखीच आपली ही भूमिका आहे। यामुळं मी आपले देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राज्यभरातल्या अनेक महत्त्वाचे चॅनल मुंबईपासून इथपर्यंत येऊन मुलाखती घेऊन जात आहेत। माननीय प्रवीण भैयांची मुलाखत घेत आहेत, माझी घेत आहेत, हर्षवर्धन पाटील साहेबांची घेत आहेत। एक नव्याने अशी एक आघाडी या ठिकाणी जी तयार झालेली आहे ती संपूर्ण राज्याला एक वेगळी दिशा दाखवणारी आहे। ही आघाडी तयार होत असताना आघाड्या अशा अनेक निवडणुकात अनेक ठिकाणी होतात, यामध्ये काही फार विशेष आहे असातला भाग नाही। पण या तालुक्यामधली ही जी कृष्णा भीमा विकास आघाडी आहे ही काही नाविन्यपूर्ण आहे। ती यासाठी आहे की टोकाचे मतभेद असलेले दोन आम्ही नेते या ठिकाणी एकत्र येतोय। यामध्ये युतीचेही पक्ष यामध्ये येत आहेत। युतीमधले असलेले भाजप, शिवसेना हे प्रमुख पक्ष यामध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीत असलेले सुद्धा महत्त्वाचे पक्ष या युतीमध्ये सामील होत आहेत। याचा अर्थ लोकभावना या तालुक्यातली असलेली लोकांच्या मनामध्ये काही प्रक्षोभ आहे, तर हा प्रक्षोभ आपण ओळखावा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करावं। हे लोकांचा प्रक्षोभ ओळखून आम्हाला सहकार्य करावं। तो लोकांचा प्रक्षोभ कशामुळे आहे, काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं हे 250-300 नगरपालिका राज्यात होत आहेत, पण या नगरपालिकेच्या निवडणूक इंदापूरच्या नगरपालिकेकडे एवढं लक्ष लागण्याचं कारण अजून एक महत्त्वाचं कारण आहे की पक्ष संघटना मोठी का अर्थकारण मोठं या विषयावरती
विविध राजकीय पक्षाच्या उच्चस्तरीय समित्यांमध्ये मी उपस्थित केलेला हा प्रश्न फार वेगानं याची चर्चा संपूर्ण राज्यभर होते अशी परिस्थिती आहे. मी एक संघटनात्मक काम केलेला कार्यकर्ता आहे. जे प्रवाह जो वाहतोय राजकारणाचा गेली 45 वर्ष मी जवळून पाहतो आहे की वेगवेगळी वळणं घेत हा जो काही राजकीय पक्षाचा विविध संघटनाचा जो प्रवाह वाहतो यामध्ये अनेक बदल होत गेले. हे बदल होत असताना ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये एक नवीन इक्वेशन जोडण्याचा प्रयत्न केला गेला त्या विषयावरती एक चीड निर्माण होऊन या ठिकाणी एक ही आघाडी नव्यानं स्थापन झाली की जी आघाडी ही नाविन्यपूर्ण सगळ्या लोकांना वाटते. म्हणून या ठिकाणी सर्वच जनतेचं लक्ष या असलेल्या उद्याच्या निवडणुकीकडं लागलेलं आहे. मला खात्री आहे उद्याच्या 3 तारखेचा जो निकाल असेल, इंदापूरकर जनतेने घेतलेला जो निर्णय असेल ते उभ्या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा ठरेल एवढं मला या ठिकाणी खात्रीनं सांगायचं वाटतं. तुम्ही असं म्हटलं की इंदापूर तालुक्यातली प्रस्थापित घराणी संपवण्याचा प्रोग्राम आखला यांनी आणि तुम्हाला जाणीवपूर्वक बाहेर काढण्याचं कट करतो. नेमका तुमचा आरोप कोणावरती, पक्षश्रेष्ठी की प्रतिनिधी? मी जो काही मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये मागचा सगळा इतिहास त्यामध्ये सामावतो. हे फक्त नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी एवढ्याच त्याला कारणीभूत असं नाही, तर हे एक निमित्त आहे. पण या आधीचा जो सगळा प्रवास या तालुक्यातला जर पाहिला तर तो आपल्याला असा पाहायला मिळतो की कोणत्याही निवडणुकीतून कारखान्याच्या निवडणुका आल्या, तुमच्या मार्केट कमिटीच्या निवडणुका आल्या, बँकांच्या निवडणुका आल्या, यातून कार्यकर्ता घडत असतो. मी जे संघटन बांधलं, शून्यातनं निर्माण केलं, त्याचं खरं गमक काय आहे, मी सगळ्या पद्धतीच्या निवडणुका लढवत होतो आणि त्याच्यातून माझं संघटन मी वाढवत होतो. मी इथंही तेच सांगत होतो की संघटना बळकट करायची असेल तर आपण या ठिकाणी विविध निवडणुका लढवल्या पाहिजे. पण इथल्या नेतृत्वाचे एक गोष्ट अशी त्यांची पक्की डोक्यात होती की निवडणुका लढल्या, संघर्ष झाला, कारखान्यावरती कोणी चेअरमन झाला तर आम्हाला कॉम्पिटिशनमध्ये एखादा नेता तयार होईल, त्यामुळं निवडणूकच नको, ते बिनविरोध करा, त्या विरोधकांना देऊन टाका. ह्या पद्धतीची नव्याने एक कार्यपद्धती या तालुक्यामध्ये ही अनेक वर्षापासून चालत आली. त्या कारणानं या तालुक्यात पक्षवाढीसाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचं होतं त्या आम्हाला करता आल्या नाही. सातत्याने याचा अडथळा आम्हाला येत होता, तरी नेत्यांच्या सूचनेनुसार पक्ष चालवायचा असतो म्हणून आम्ही ते निमूटपणे सहन केलं. आणि यामधून अतिशय चांगले कार्यकर्ते की मी 2000च्या आधीपासून, मी 95 पासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. ही पहिली निवडणूक 95ला लढवली होती. त्याच्या आधीपासून मी 2-4 वर्ष तयारी करतोय. 90-91च्या दशकापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय सहभाग माझा आहे. यामध्ये पक्ष वाढवण्याकरता, संघटना वाढवण्याकरता जे पण काय करायचं ते मी सांगत आलो. आणि इथल्या नेतृत्वाने ते कायम त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर ते सगळे विषय हाणून पाडले. कधीच कुठला कार्यकर्ता मोठा होऊ दिला नाही. कार्यकर्त्याच्या मागं बळ कधी उभं करावं असं त्यांना कधी वाटलं नाही. आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहा, आमचं म्हणणं होतं की आपलं ज्यांनी पहिल्यापासून काम केलेलं आहे, की ज्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम केलं आहे आणि तुमचे खास आहेत, गारटकरचे खास नाही, तुमचे खास आहेत, अशा कार्यकर्त्याला तुम्ही ताकद द्या, त्याला तुम्ही या ठिकाणी उमेदवारी म्हणून पुढं आणा. प्रत्येकजण वेगळ्या अँगलने बघतो. तुमचं सगळ्यांचा अँगल राजकारणात या नगरपालिकेच्या निवडणुकीत गारटकरचा काही इंटरेस्ट होता,
असे काही खोट्या बातम्या प्रसिद्धीला आल्या. मी जाहीररित्या अनेक ठिकाणी बोललो की मी आणि माझ्या परिवारातलं कोणी उमेदवार नाही. मी सामान्य कार्यकर्त्याची 4-5 जणांची नावं दिलीत, यापैकी कोणी करा आणि त्याच्याही पुढे जाऊन उघड राजकारण सांगून टाकतो. या शहरामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे, इथं मराठा समाजाचा उमेदवार देऊ की जेणेकरून या तालुक्याचा जो धनगर मराठाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष कमी होईल आणि भरणे मामांना जो काही तो त्रास आहे तो त्रास कमी होईल. भरणे मामांनी मराठा समाजाला न्याय दिला हा एक मेसेज तालुक्यामध्ये जाईल. धार्मिक जातीवादाची तेढ कमी होईल आणि त्यामध्ये पक्षाचंही काम वाढेल. या हेतूनं मी जी काही 4-2 नावं ही पुढं करत होतो, ही मराठा समाजातली सगळी नावं होती. अमर गाडेचं नाव होतं, बाळासाहेब ढवळेचं नाव होतं, माळुसकर साहेबांचं नाव होतं आणि ओबीसीतलं अनिल राऊताचं पण नाव होतं. अशा पद्धतीची मी नावं पुढं केलेली होती की कुणालाही आपण हे द्या की सामान्य कार्यकर्ता सुद्धा यात आपण सहज निवडून आणू. आणि मला तो कॉन्फिडन्स होता की या भाजपच्या असलेल्या नेत्यांनी आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब मला चर्चा करून सांगितलं होतं की आम्ही उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही द्याल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार. राजकारणाचा भाग म्हणून नाही, त्यांचं काय ते असेल, कारण काय मला माहीत नाही. त्या दोघांचा तो वाद असेल, शहा परिवाराचा त्या नेत्यांचा, तो काही माझ्यामुळं लागलेला नाही. मी भांडण त्यांचं लावलेलं नाही, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण त्यांनी जर मागच्या वेळेला साधं एक लॉजिक आहे, हे ताकद लावली नेत्यांनी, निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर तो उमेदवार जर म्हणला मी तुमच्या ताकदीमुळे नाही आलो, मी माझ्या पैशावरती निवडून आलो, स्वाभाविकपणाने कुठल्याही राजकीय नेत्याला वाईटच वाटतं. आणि त्या कारणानं त्यांनी जर जाहीर भूमिका ही घेतली की एखादी असते राजकारणामध्ये पुढं मागं करण्याची, ज्या आम्हाला या निवडणुकीत भाग घ्यायचा आहे तो तुमच्यासाठीच घ्यायचा आहे, तो उमेदवार सोडून तुम्ही कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी द्या आणि कुठलाही तुमच्या चिन्हावरती तुम्ही लढवा, तरी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी येतो असं 2-4 वेळा सांगितल्यानंतर या नेत्यांशी मी बोलणं केलं होतं. आपण जर अशा पद्धतीचं या 4 पैकी एखाद्याला उमेदवारी दिली, तुम्ही ठरवा कुणाला द्यायची, मला सगळे सारखे आणि इकडं लक्षही द्यायची गरज नाही. निवडणूक बिनविरोध करतो, ही सगळी ताकद एका बाजूने उभी राहिली असती तर निवडणुकीत कोणी उभं राहिलं असतं, सगळ्या गावाचा ताण कमी झाला असता. अनेक कार्यकर्त्यांमध्ये जे जीवाभावानी एकत्रितपणे राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये आज जे इच्छेविरुद्ध काम करण्याची, इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्याची जी त्यांना या ठिकाणी गरज पडली नसती आणि सगळ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या असत्या. पण स्वतःच्या राजकारणासाठी काय यातनं साध्य करायचं होतं, तर एखाद्या गावामध्ये जर गारटकरची एवढी ताकद जर वाढली तर उद्या गारटकर आपल्याला काय आव्हान निर्माण करतो की काय, अशी जर व्यर्थ भीती हे मी कधीच दाखवलेलं नाही. मला जर समजा विरोधच करायचा म्हणलं तर मी त्यांच्यापाशी राहून उघड विरोध केला असता. मी एकही विषय तुम्ही मला दाखवून द्या की त्यांच्या निर्णयाच्या विरोधात मी निर्णय घेतला. नाही कारखाना लढायचा, नका लढू द्या. नाही मार्केट लढायची, नका लढू द्या. नाही बँक लढायची, नका लढू द्या. असंख्य खरेदी विक्री संघ नाही लढायचा, नका लढू द्या. त्यांनी निर्णय घ्यायचे मी ऐकायचे, कारण वरतून आम्हाला सूचना अशा होत्या त्या तालुक्याचा आमदार हा तो त्या तालुक्यामधल्या सगळ्या गोष्टी ठरवेल, त्याच्या पाठीशी पक्ष संघटनेने उभं राहायचं. निर्णय उभं राहायचं बरोबर आहे, पण जर तो आमदार सातत्यानं जर चुकीचे निर्णय घेत असेल आणि यामध्ये पक्ष संघटना जर यामध्ये अडचणीत येत असेल तर याला कुठंतरी आवाज उठवल्याशिवाय उपयोग नाही. आणि मी संघर्षातला कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना माहिती आहे.
अन्यायाविरोधात लढा देऊन मी अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला कार्यकर्ता आहे. आज माझ्यावरतीच अन्याय होतोय अशी माझी भावना नव्हे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना झाली. आणि जरी विरोधी पक्ष असले सगळे तर त्यांनी सुद्धा मला जवळून पाहिलेलं आहे. माझी कार्याची पद्धत ही सगळ्यांनी जवळून पाहिलेली आहे. आणि माझ्या विरोधकांना सुद्धा यांचं राजकारण माझ्यामुळं संपलंय, त्यांना सुद्धा माझ्यावरती हा झालेला अन्याय हा योग्य वाटत नाही. म्हणून आज हे सारे राजकीय पक्ष आज आम्ही एकमेकांच्या विरोधात किती बोललोय, किती लढलोय, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. तर आज इथं बारोदर पाटील आहेत. लोकसभेची निवडणूक कशी झाली, विधानसभेला आम्ही काय केलं, त्यांनी काय केलं, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण राजकारणातली ही एक प्रवृत्ती आहे की इथं कुठल्याही पद्धतीची दहशत इंदापुरात आम्ही चालू देणार नाही. दहशत ही एक मसल पॉवरची असू शकते, नाही ती दहशत ही पैसेवाल्याची असू शकते. आमचा नेता म्हणजे साक्षात सरकार आहे, सरकार आहे सरकार. आणि या सरकारला, नेत्याला पैसेवाल्याची दहशत वाटते. पैसेवाला आहे, निवडून येणं अवघड आहे, निवडून येणं अवघड आहे. सरकारला दहशत वाटायला लागली पैसेवाल्याची, तर त्यांना वाटू जाणं. पण कार्यकर्त्याला ती दहशत वाटत नाही. या पैसेवाल्याची दहशत सुद्धा उद्याच्या 3 तारखेला मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार. दादा, कालच भाषणात ते म्हणाले की आम्ही भाषणं बाह्या सारो किंवा चंपूगिरी करून करत नाही किंवा दुसरा त्याला जोडून करत नाही. आम्ही इमारत पाडणारे नाही, इमारत बांधणारे. त्याबद्दल काय म्हणतो? इमारत पाडणं, इमारत बांधणं याच्यामध्ये जी काही गोष्ट ते बोलतायत, टपऱ्यांचं शहर म्हणायचे इंदापूरला. कल्पना नाही तुम्हाला, 90च्या दशकातली गोष्ट आहे. एक कापडी असली ते कोताडी बिताडी लावून सगळं शहर आपलं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत दिसायचं. टपऱ्याचं इंदापूर म्हणायचे. नगराध्यक्ष झालो, पहिल्याच 2-4 महिन्यात बोकांना बोलवून घेतलं, जागा बाजूला करा, मी पक्के गाळे बांधतो. नगरपालिकेत पैसा नव्हता, 50 लाखाचा टिवाडी त्या 92 सालामध्ये या जनता सहकारी बँकेने माझ्या शब्दावर दिला. पूर्ण बेकायदेशीररित्या, पूर्ण बेकायदेशीर. कलेक्टर साहेब शिवाजीराव देशमुख होते. हे पोरगं 3-4 वर्ष काम करणारे, मी इथं 3 वर्ष आहे, काळजी करू नका, या पैसे. आणि शब्दावरती, कुठल्याही कागदावरती पैसा दिलेला नाही, शब्दावरती 50 लाखाचा त्या काळातला टिओडी घेतला. वर्षभरात बांधकामं पूर्ण केली. माझ्या वडिलांचं नाव नाही दिलं, राष्ट्रपुरुषांचं नाव दिलं. कळलं? त्यामुळे इमारती बांधणं, इमारती करणं या विषयावरती कोणी बोलू नये. का आम्ही गोरगरिबाचे प्रपंच उभी केलेले कार्यकर्ते. 2-5 हजार, 500, 200 असे रुपये गोळा केले आणि 2 वर्षात जनता बँकेचे पैसे परत केले. लक्षात घ्या, त्याला एक असा अंतकरणात कळवळा असावा लागतो. हा, तो कळवळा आमच्यामध्ये आहे आणि करून दाखवण्याची जिद्द आहे. असे असंख्य गोष्टी केलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेक जण सगळे तरुण आहात, त्या काळातला आपल्याला कोणाला आमचा इतिहास माहिती नाही आणि तुम्ही माहिती पण करून घेतलेली नाही. म्हणून ते सांगतात ते तुम्हाला खरं वाटत असत. पण जरा थोड्याशा वयस्कर लोकांना आम्ही काय काय केलं ते विचारून घ्या. कृपा करून या अशा गोष्टीला कुठेही तुम्ही प्राधान्य देत बसू नका अशी मी आपल्याला विनंती करतो. क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह कामं काय असतात? रोटरी क्लब मी इथं चालू केला आहे, आज 16 वर्ष इथं चालवतोय. किती चांगले चांगले प्रोजेक्ट केलेत, साक्षीदार आपण. त्यांनाही अध्यक्ष मीच केलं, रोटरीमध्ये त्यांना मीच घेतलं. नीट लक्षात घ्या. आज रचनात्मक कामामध्ये 87 साली मी आरोग्याचा कॅम्प घेतला आहे. जेव्हा टोचून गेला लोक घाबरायची ना, त्यावेळेला एकाच दिवशी एकाच ठिकाणी 5555 बाटल्यांचं रक्तदान करून जागतिक विक्रम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमच्या नादाला कुणी लागत नाही. कळलं? पहिल्यांदा पॉलिथिन बॅगमध्ये, पिशवीमध्ये पहिल्यांदा ब्लड आम्ही ज्यावेळी कलेक्ट केलं, एकाच वेळेला एवढं मोठ्या प्रमाणात. किंवा वेळ घेतलेली लोक आहे आम्ही. आम्ही जर एखादी गोष्ट ठरवली करायची तर आम्ही काही करू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून मी आत्ताही सांगतोय, नगराध्यक्ष सहाय्यता कक्ष मी करणार. नगरपालिकेचा, नागरिकांचा आणि सरकारचा
त्यात पैसा घेणार नाही. CSR फंड आणणार आणि त्यामधून इंदापूर शहरातल्या गोरगरीब लोकांची जी काही आरोग्याचे प्रश्न असतील, मोठमोठाले ऑपरेशन, त्याच्यातले जे खर्च आहेत, हे सगळे खर्च आम्ही त्या फंडातनं करणार. जसं तुम्हाला शहरामध्ये तो फंड कॉर्पोरेशनमध्ये दिसतो, तो नगरपालिकेत कुणी केला नाही, पण मी इथं तो करून दाखवणार. असे अनेक उपक्रम आहेत की आमच्या डोक्यात आहेत, ते आम्ही प्रत्यक्षात राबवून दाखवणार. त्यामुळं अशा पद्धतीनं आज दुसरं मला विचारायचं तुम्हाला की कुठल्याही प्रश्नावरती बाजारपेठ बंद होते, व्यापाऱ्यांना आवडतं काय? तुम्ही व्यापाऱ्यांचं नेतृत्व करता, हा पुढचं शटर बंद करता, मागचं दार चालू ठेवता. तुम्हाला मागचं दार आहे, बाकीच्या गोरगरीब व्यापाऱ्यांना मागचं दार नाहीये. त्यांचा प्रपंच त्यामध्ये अडचणीत येतो. आणि कुठल्याच व्यापाऱ्याला अशा पद्धतीचे बंद आता व्यापारी आम्ही व्यापारी नाही, आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही कार्यकर्ते आहोत आणि सर्वसमावेशक आहोत. छोट्या मोठ्या जाती धर्म सगळे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला समजावून घेऊन त्याच्या अडचणी लक्षात घेऊन त्याला योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम या शहरात जर कोण करेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते करतील. हे दुसरं कुणालाही जमणार नाही. आणि फक्त नगरपालिकेत जाऊन तिथली सत्ता राबवणं, ती सत्ता ही सेवेचं साधन आहे. ते जर सेवा करायची असेल तर तिथं ते असलेलं प्रशासन आहे, त्याच्यावरती हुकूमत ठेवावं लागते, अंकुश ठेवावा लागतो. तो अंकुश किती मोठा मनुष्य असला, पैशावाला असला, तो अंकुश ठेवू शकत नाही. त्याला संघटनेची ताकद लागते, बळ लागतं. नाहीतर ते प्रशासन तुमच्यात फूट पाडतं. नगरसेवक नगराध्यक्षांमध्ये फूट पाडतं आणि त्यांचा कार्यभाग साधतं. गावाचं नुकसान होतं आणि गटातटाचं राजकारण नगरपालिकेपासून सुरुवात होतं. या सगळ्यात एक वाक्यता ठेवण्याचं काम आम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. तिथं आमच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही लढत नाही. आज अनेक काही दुर्घटना घडल्यात गावात. स्वच्छतेची तुम्ही सर्टिफिकेट आणली, पुरस्कार आणले, पैसे देऊन आणले असं लोक म्हणतात. आज पांढऱ्याच्या गटारामध्ये 2 माणसं गटरीत पडून मेली. मी राजीनामा दिला असता. लाज वाटते मला की माझ्या गावामध्ये गटारात पडून माणूस म्हणतो, अरे आपल्या घरातला कोणी मेला तर तुमची काय अवस्था होईल? 7 पिढ्या विसरणार नाही तुम्ही आपल्या माणसाचा मृत्यू कसा झाला. हा कोण जबाबदार आहे? स्वच्छतेच्या गप्पा मारतात. ती उदासीची विहीर आहे 40 फुटीला. मुलांची शाळा, मुलींची शाळा, हायस्कूल, कॉलेज, सगळी मुलं तिथून पास आउट होतात, जातात येतात. तरुण मोटरसायकली जोरात मारतात. त्याला कठडा नव्हता, त्याच्यात पाणी वरनं सगळं कचरा ढीक कागद पडलेत. एखादं जर खाली गेलं तर प्रेत वरती सुद्धा येणार नाही, कळणार पण नाही तो बुडून कोण मेले का नाही. किती वर्ष मागं लागलं. कोर्ट कचेरी चालू, कोर्ट कचेरीवाल्याचं तिथं त्याला सांगितलं, तुझं ती कोर्ट कचेरी बाजूला राहू दे, तिथं माणसं भरते. तर तो कठडा मी बांधून घेतला. हे सेन्सिटिव्हपणा असावं लागतो. नुसतं राजकारण काय करताय? काय त्या नगरपालिकेत जाऊन मोठं राजकारण करणार? आणि नव्हती आमच्याकडे नगरपालिका, कुठं आमचं राजकारण बंद झालं. हा त्यामुळं पैसेवाल्याची प्रतिष्ठा आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काय प्रतिष्ठा नाही काय? ह्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी या शहरातली लोक कधी विसरणार नाही, ती कायम लक्षात ठेवा. त्यामुळं या शहरामध्ये जर काही चांगलं झालं तर आम्हाला तितका आनंद होतो तर दुसऱ्याला होत नाही. या शहरात जर वाटोळं झालं तर आम्हाला जेवढं दुःख होतं तेवढं दुसरं कोणाला होत नाही. आम्ही सतत जागरूक असणारे कार्यकर्ते. इथं करोना, धर्मसंकट प्रत्येक बघितलं, सगळ्यांनी अनुभवला. त्या काळामध्ये व्हेंटिलेटर 9 व्हेंटिलेटर आम्ही ओढून ताडून इथं आणले. अनेक रेमडेसिवीरसाठी पुणे ठाणे प्रवास करत फिरायचो, बारामती अकलूज इकडं तिकडं सगळीकडं ते रेमडेसिवीर. पुण्यात सुद्धा काय हॉस्पिटलला
जिथे इंदापूरचे पेशंट आहेत तिथं वाटत यायचो. आम्हाला त्याच्यात करोना झाला, आम्ही सिरियस झालो होतो तरी थांबलो नाही. आणि प्रसंग जेव्हा उभा राहतो तेव्हा जो कार्यकर्ता समाजाच्यासाठी मदतीला येतो याच्याविषयी कोणी काही बोलतच नाही. अशा पद्धतीनं जर राजकारण पुढे चालत राहिलं तर बंधूंनो, संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्ता हा समाजाच्या सेवेला येणार नाही. तुम्हाला उद्याचं दिसतं, मला 10 वर्ष पुढचं दिसतं. अशी जर परिस्थिती उद्याच्या 10 वर्षांनी आली तर इथं अराजक माजेल. समाजाने संघटनेच्या कार्यकर्त्याला किंमत ही दिलीच पाहिजे आणि नेत्यांनी सुद्धा संघटनेचा आदर हा राखलाच पाहिजे. जर कार्यकर्ता चुकत नाही असं मी म्हणत नाही, चुकतो, पण इथं स्पष्टपणे चर्चा करून ठरवलं पाहिजे, बोललं पाहिजे. या संघटनेच्या दौऱ्यावरती तुम्ही आमदार, तुम्ही मंत्री आणि तिथं गेल्यावरती तुम्ही कसंही वागवणार, याला राजकारण म्हणत नाही. राजकारण करताना अंतःकरण उदार ठेवलं पाहिजे. एकदा तुम्ही निवडून आला तर सगळ्याला कवेत घेऊन चालता आलं पाहिजे, त्याला म्हणायचं राजकारण. आजही आमच्याकडं कोणी येतो कुठलंही ऑपरेशन घेऊन, त्याने माझं काम केलं का नाही विचारत पण नाही. काल एका ठिकाणी बसलो होतो, ते म्हणलं दादा तुम्ही माझं मोठं बायपासचं ऑपरेशन केलं. मी ओळखतच नाही, झालं केलं विसरून गेलं. माणसाला गरज होती, माणूस आला, काम झालं, विषय संपला. इतकं सरळपणे राजकारण करणाऱ्या माणसाचा विचार जर शहरातले नागरिक करणार नसतील तर शहराचं उद्या दुर्दैव ठरव. आमचं काही राजकारण संपत नाही, एक लक्षात घ्या. आमचं राजकारण काही संपत नाही, आमचं राजकारण चालूच राहणार. पण शहराच्या मध्ये जे काही विकासाचं काम करण्यासाठी किंवा शहर एक सगळ्या दृष्टीनं धार्मिक सामाजिक ऐक्य राखून ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते काम आम्ही इथं करून दाखवलंय, करणार आहोत, पुढं करत राहू. त्या दृष्टीनं आमचा हा सगळा प्रयास आहे, कष्ट आहे. त्यामुळं या सगळ्या पुढं मला माझा पक्ष, मला माझं नेतृत्व, त्यांनी घेतलेले ते निर्णय ते मला मान्य झाले नाही, म्हणून मी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी सहजासहजी बाहेर पडलो. मला काही त्याच्यामध्ये हे वाटत नाही. तुम्ही विचार करा, 20 वर्ष माझे तिथं तपश्चर्या आहे आणि मला ते बाहेर पडताना म्हणतायत की झाली निवडणूक की महामंडळ देतोय, कॅबिनेट दर्जाचं महामंडळ देतोय. हात जोडले, नको म्हटलं मला. तिथं आम्हाला स्वाभिमान नाही, संघटनेला किंमत नाही, तर काय करायचं त्या पदाला, लक्षात घ्या. आणि ह्यांचंही काय बी बाकी या सगळ्या पक्षांचं यांच्यासाठी मी काहीच केलेलं नाही, त्यांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही. मी या आघाडीमध्ये याला पाहिजेच होतं असाही काही नियम नव्हता, पण मला तो पटला नाही निर्णय, मी बाहेर पडतो म्हटलं. तर या सगळ्यांनी येऊन आज सपोर्ट केलेला आहे, पाठबळ दिलेलं आहे. मग ते कुठल्या कारणाने दिलं तो त्यांचा विषय आहे. माझा विषय हा माझ्यापुरता मर्यादित आहे. मी या तालुक्याच्या, या शहराचा, एक शहर माझं आहे, जन्म माझा इथला आहे. त्यामुळं मी माझ्या शहराच्या दृष्टीनं विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. मला ते राजकारण पुढं आम्ही करत राहू, पण जिथं नेटिव्ह प्लेस, या शहराने मला मोठं केलं हो. या शहराने मला ताकद दिलेली आहे. हे जिल्हा स्तरावरती नेतृत्व, या शहराने असे असंख्य कुटुंब आहेत, या कुटुंबाने हे नेतृत्व मोठं केलं. आज मी त्यांचं देणं लागतो, इतरांचं नाही. त्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे. 10% पुन्हा फ्लॅट घेतला, नेमकं काय कुणी 10% फ्लॅट घेतला? भाषणात बोलला 10% कोणीतरी. मला त्या काळामध्ये जेव्हा माझं इथल्या नगरपालिकेच्या विषयावरती वाद होत होता, त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मनोहर जोशी मुख्यमंत्र्याशी माझा वाद हा मी तिथं मंत्रालयामध्ये पोर्शमध्ये एका मुख्यमंत्र्याशी लहान पोरासारखं वाढलो गावासाठी.
तर चीफ ऑफिसर या ठिकाणी आमची कामं होऊ देत नव्हता, सगळ्या अडथळे आणत होता, त्याची बदली करा एवढा विषय होता. आणि ते ऐकत नव्हते, तर त्याच्यावर आमचा वाद होता. तर ते आम्हाला सतत खेळवत होते. रागाच्या भरात ते त्या पोर्चमध्ये त्यांच्या गाडीत ते बसत असताना मी त्यांना म्हणलं, मी आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री बघितले, पण तुमच्यासारखं नाबर मुख्यमंत्री बघितला नाही. तुम्ही सोडून आले बाहेर माझ्या अंगावर, कुणाला बोलतोय तुम्ही? त्याच पद्धतीनं तुम्हाला बोलतोय. लहान पोरासारखं भांडत मुख्यमंत्र्याशी मंत्रालयात करणारा मी कार्यकर्ता आहे. हा मी विचार केला नाही. त्यानंतर त्यांची आम्हाला दोघे भाजपचे सेनेच्या लोकांनी मला त्यावेळेला बोलून देऊन सांगितलं की काय करतोय, कशासाठी वाद घालतोय, काय पाहिजे तुला, मुंबईत तुला फ्लॅट देतो, पुण्यात तुला 10% फ्लॅट देतो, मुख्यमंत्र्याच्या कोट्यात तुम्हाला काय पाहिजे ते करतो, कशाला तू वाईटपणा घेतोय, शांत राहा. हे सांगायचा मुद्दा असा आहे की जर कमवायचेच असताना पैसे आम्ही कमवले असते, पण समाज आणि गाव